शेंदुराची मूर्ती, डोक्यावर चांदीचा मुकुट, मनमोहक अशी ही श्रींची मूर्ती, इच्छापूर्ती अर्थात नवसाला पावणारा अशी या गायगावच्या गणपतीची ओळख। या गणपतीच्या दर्शनाकरिता तुम्हाला रेल्वेने अकोल्याला येता येत, तर रस्ता मार्गाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरून तुम्हाला गायगावला जाता येत। अकोल्याहून अवघ्या 17 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या या गणपतीप्रती लोकांची मोठी श्रद्धा आहे। हा गणपती स्वयंभू असल्याचेही बोलले जाते। सुमारे 200 वर्षापूर्वी अग्रवाल कुटुंबियांनी आपल्या मालकीच्या शेतात या गणपतीची स्थापना केली होती। सुरुवातीला 3 फूट बाय 3 फूट चौरसचे देऊळ बांधण्यात आले होते। गणपती मंदिर शेतात असल्याने या गणपतीची माहिती लोकांना जास्त नव्हती। मात्र हळूहळू या गणपतीची ख्याती पसरायला लागली आणि लोकांची गर्दी आणि श्रद्धा वाढत गेली। 30 वर्षापूर्वी मंदिराच्या बाजूने रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आणि ख्याती अधिकच पसरली। त्यानंतर गणपतीचं मोठं मंदिर उभारण्यात आलं। वर्षभर या गणपतीची देखरेख अग्रवाल कुटुंबीय करतात। सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती करण्यात येते। श्रावण महिन्याच्या पहिल्या चतुर्थीला भाविक मोठ्या संख्येने गणपती दर्शनाला पैदल इथे येतात। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता भाविक मोठ्या संख्येने पैदल गायगाव मार्गे जातात। शेगावच्या मार्गावर असलेल्या या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय भाविक पुढच्या यात्रेला जात नाहीत। या गणपतीवर भाविकांची मोठी श्रद्धा असून दररोज इथे भाविकांची मोठी गर्दी असते। या गणपतीचे चमत्कारही भाविकांना पाहायला मिळाले। त्यामुळेच अकोला जिल्ह्यातून दूर गेल्यावरही या गणपतीची ओढ भाविकांना इथे खेचून आणते। गणेश उत्सवाच्या काळात या मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात येते, तर अकोलेकरांनाच मानाचाही गणपती आहे। गायगावचा हा गणपती नवसाला पावणारा असल्याचं भाविकांची श्रद्धा आहे। तर आपला नवस फेडण्याकरिता भाविक गायगाव गणपतीला पैदल वारी करून नवस फेडतात। असं आहे, जुनं मंदिर आहे, ते जुनं मंदिर आहे, 2-1 वर्षापूर्वीचं आहे। शेंदुरी मूर्ती असल्यामुळे शेंदुरी मूर्तीचं महत्व आहे। साक्षात मूर्ती आहे ना, साक्षात मूर्ती असल्यामुळे सारे लोक भाविक आहे। काही ना काही लोक पावते म्हणून लोक दर्शनाला येतात। इतक्या दूरचे लोक येतात। अकोला, अमरावती, नागपूर, तर टेकडीचा गणपती आहे की नाही, तसा हा आपला मनाडीचा गणपती आहे। सेम टू सेम आहे, नवसाला पावणार आहे म्हणूनच लोक येतात ना। 200 वर्षापूर्वीचा शेंदुरी मूर्ती आहे। हे तर आता देवाची लीला, उगम देवच होऊ शकते, कुठे बी होऊ शकते, कसंही होऊ शकते। त्याला प्रख्यात व्हायचं असलं किंवा प्रख्यात व्हायचं असतो, पण देवाचं काय, देव तर मनातच असते। भाव तशी देव पाव। राजेंद्र ओंकारमल अग्रवाल